Hello guys, this is me Tejaswini and welcome back to my channel Tejumai Vlogs. Today is 2nd June and we are getting ready to go. So this is my birthday month and we are planning some surprises for me. I am planning for myself. First of all, hello from my messy, damaged and frizzy hair. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कालसुद्धा आम्ही खूप छान दिवस घालवला. बट काल आम्ही व्लॉग नाही केला. आज आम्ही व्लॉग करणार आहोत बिकॉज माझं असं आहे की इट्स माय यूट्यूब चॅनल इज डेड. काहीही अपलोड मी नाही केलं आहे एवढ्या दिवसांपासून. आय रिमेंबर लास्ट टाईम मी केलं होतं 60 years ऑफ तेजूमय व्लॉग सेलिब्रेशन, तर मी ते अपलोड केलेलं. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की सोनू माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स प्लॅन करते आहे. सो ॲज इट्स माय 30th बर्थडे, सो हे माझं फर्स्ट गिफ्ट आहे जे तिने मला काल दिलेलं. यस्टरडे वॉज 1st जून. तर तिने असं प्लॅनिंग केलं की ती मला रोज एक गिफ्ट देणार आहे. प्लॅनिंग केलेलं झुटी. तर हे माझं फर्स्ट डेचं गिफ्ट आहे अँड आय जस्ट लव्ड इट. तर आता आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच. आणि मला खूप छान वाटतं एवढ्या दिवसानंतर बॅक टू ट्रॅक येऊन. आणि म्हणजेच आता हा जो व्लॉग मी शूट करते, लेट्स सी कुठपर्यंत जाणार आहे. हॅलो. तर चला बघूया. सगळ्यात पहिले रेडी होऊया. मिळते. येस, तर तुम्ही म्हणाल की डे 1चं गिफ्ट जर हे आहे तर डे 2चं गिफ्ट काय आहे, बिकॉज टुडे इज 2nd जून है ना. तर डे 2ndचं गिफ्ट आहे दिस. आय जस्ट लव्ह दिस मिनी ट्रॉली. ओके. याच्यामध्ये आणि ही आपली जी मेन ट्रॉली असते त्याला आपण अटॅच करू शकतो. सो दिस इज व्हेरी थॉटफुल अँड यूजफुल गिफ्ट फॉर मी. तर थँक्यू. आता बघूया अजून काय काय मिळणार आहे मला टिल 27th. मला आता बिलकुल पण वेळ न घालवता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे माझा मेकअप. या बॅगमध्ये माझा सगळा मेकअप आहे. ओके ना. तर आता यातूनच मी एकदम मिनिमल मेकअप करणार आहे. एकदम मिनिमल, जास्त पण ओ माय गॉड, लुक ॲट दिस. मी पडदा लावू का? नाही, मग उजेड येणार नाही. उजेड येणार नाही. जस्ट लेट्स गेट रेडी. हां, तर मला तुम्हाला हे सांगायचं की मी आयपॅडमधून शूट करते आहे, जे की मला खूप छान आणि इझी वाटतंय है ना. चलो, आता मी काय पूर्ण असा मेकअप ट्युटोरियल व्लॉग करून हा व्लॉग एक्सटेंड करणार नाहीये, खूप जास्त स्ट्रेच करणार नाहीये. तर भेटूया. सो फायनली वी आर हिअर. आम्ही 2 वाजल्यापासून ट्राय करत होतो निघण्याचा, बट फायनली आम्ही 4:30ला निघालो अँड इट्स 5. आणि लेट्स सी आता आम्ही काय काय घेतो आहे. प्लॅन्स तर माझे खूप सारे आहेत अँड खूप काही ठरवलं पण आहे. आता बघूया काय काय मिळतं आहे आणि काय काय राहतं आहे. आता आम्ही झुडिओमध्ये आहोत आणि मी बऱ्यापैकी शॉपिंग केली आहे. आणि झुडिओमधली शॉपिंग म्हणजे माझी फक्त नाईटवेअरच असतं, जे मी ऑलरेडी भरपूर सारे घेऊन ठेवले. बट आता थोडी शॉपिंग बर्थडेसाठी तर माझी चालूच आहे. आणि आज जी काही थोडी पेंडिंग शॉपिंग होती तीच मी करते आहे. आणि याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट मला आहे. पकड तूच आता, बिल कर आता. चल अगं थांब जरा, काय बाकी आता. सो वी हॅव डन विथ आर छोटीशी शॉपिंग आणि आता अजून आम्हाला बरंच काही घ्यायचं आहे.
तर बघूया आता. सो सोनू इज बिझी फाइंडिंग सम क्यूट स्टफ फॉर माय बर्थडे. नाईस. एक काम कर ना, काय? सगळं मॅचिंग घे. सगळं मॅचिंग, पण माझा आउटफिट काय असणार आहे? मला नको ते नेल्स. हो, शी आय नीड अ क्यूट एस्थेटिक मिरर जो पिंटरेस्टी असेल. हे माझ्या टाईपचे नाही. चांगला आहे तसा, है ना? घे मग. चालेल. थँक्यू सोनू. सो इट्स 7 आणि मला असं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत आहे, की असं वाटतं काहीतरी राहिलं आहे आजच्या शॉपिंगमध्ये. आणि असं मन पण नाही भरत आहे. असं वाटतं आहे की मी खूप काही ठरवून आलेली आणि ते नाही झालं आहे पूर्ण. तसं थोडंफार तर झालं आहे, म्हणजे ज्या वस्तू मला घ्यायच्या होत्या त्या मला नाही मिळाल्या आहेत काही. आणि आता माझ्याकडे वेळसुद्धा खूप कमी आहे, खूप कमी वेळ आहे. आणि त्या खूप कमी वेळात मी कसं काय मॅनेज करणार आहे आता बघूया. स्टील आय एम नॉट सॅटिस्फाईड. तर आता मला असं थोडं पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि असं फ्रेश वाटतं आहे. आधी मला अनइझी होत होतं आणि मला अनसॅटिस्फाईड पण वाटत होतं. आता थोडी पेटपूजा झाली आहे तर थोडं अजून चांगलं वाटतं आहे. आणि आता मॅडमचं काहीतरी राहिलं आहे. येस, 1 फ्लोअर. इंग्लिशमध्ये फूट मसाज कर. तर सोनूची ऑर्डर पण आली आहे घरी आता. आणि आम्ही आता थोडासा हेक्टिक, टायरिंग आणि सॅटिस्फाईड दिवस होता. माझं मूड स्विंग्स आहे ना, बेकार आहे माझे मूड स्विंग्स. झालं. चलो, तर आता आम्ही चाललो आहे परत झुडिओमध्ये, कारण की तिकडे सोनूचं काहीतरी राहिलं आहे वस्तू. सो अभी हम स्टारबक्स आए हैं सारी शॉपिंग ख़त्म करने के बाद. और यहाँ पे मैंने लास्ट टाइम कंटेंट शूट किया था फॉर देयर. कोई ऑफ़र्स थे, है ना, दिवाली या न्यू ईयर, नहीं हाँ वैलेंटाइंस ऑफ़र्स थे शायद. तो वो ऑफ़र के लिए मैंने लास्ट टाइम यहाँ पे शूट किया था. तो जो ऑर्डर लेने वाला गाय था, ही वॉज़ लाइक हाय मैम. मैंने बोला हाय. तो उन्होंने बोला कि आपने यहाँ पे वीडियो शूट किया था ना. तो मैं खुश हो गई और मैंने उन्हें कहा येस. तो उन्होंने मुझसे पेमेंट ही नहीं लिया और मुझे कॉफ़ी फ्री दे दी. बताओ, ये है पर्क्स ऑफ बीइंग कंटेंट क्रिएटर. सो हियर आई एम. सो आय हॅड माय कॉफी नाव आणि आत्ता आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी. अब घर चलते हैं. सो वी आर डन फॉर द डे आणि आता आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी. इट्स ऑलरेडी 9 PM. रात्र किती लेट झालं रे आपल्याला. मला वाटलं 6-7 वाजेपर्यंत जाऊ घरी आपण, पण तरी पण आम्ही पण कशी होऊन गेली. तर आम्ही आता घरी सवयच नाही राहिली आता पहिल्यासारखी फिरायची. 2-3 तासात लगेच थकून जाते. थकायचं जाऊ दे, पण आपल्याला मिळालंच नाही जे हवं आहे. मला मिळालं बाबा. मला नाही मिळालं. तर आता आम्ही निघतोय आणि घरी गेल्यावर आम्हाला आमच्या कंपनीचं खूप काम बाकी आहे करायचं, है ना. बघूयात यार. तर आता घरी पोहोचल्यानंतर पण आमचे काही प्लॅन्स आहेत. माझ्याकडे खूप कमी दिवस आहे आणि काम खूप जास्त आहे, है ना. तर बघूया आता. नॉर्मल लोकल मार्केटमध्ये मला माझ्या वस्तू मिळतील अशी अपेक्षा करते. आणि उद्या तर शूट्स आहेत आणि त्यानंतर मग मला बघावं लागेल. 10 जुलैचे तिकीट्स करू का? 3 लोक घेऊ का तिकीट्स? वेटिंग आहे तिकडून यायचे. सो दॅट्स
दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. भेटूया उद्या. आय जस्ट लव्ह यू ऑल.